प्रसार माध्यम म्हणून आम्हीही त्यांना विनंती केली की तुम्ही असाल तर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांकडे लढू शकाल। त्यामुळे आम्हाला गोंधळ घालायचा नव्हता। आमचे लोक सगळे दिव्यांग बसले होते। तुमच्या कार्यक्रमाच्या हॉलात सीसी फुटेज असतील ते पहिले चेक करा। आम्ही हुकुमशाही नाही, आम्ही दिव्यांग आहेत। आम्ही काय कुणाला दादाला पकडायचं वरती स्टेजवर उचललं? फक्त आम्ही दादाला म्हणत होतो बच्चू भाऊ उपोषणाला 7 दिवस बसले। काय करताय तुम्ही? मागणी काय? गेले 7 दिवस झालं बच्चू कडू अमरावती तालुक्यातील मोजरी या गावी अन्नत्याग आंदोलन करतात आणि या आंदोलनामध्ये अक्षरशः बच्चू भाऊंनी अन्न सोडलेलं आहे। काल रक्ताच्या उलटे झालेले आहेत। हे प्रशासन म्हणून काल 6व्या दिवशी पालकमंत्री बावनकुळे साहेब गेले। एकीकडे आमच्या विखे पाटील यांनी बच्चू थट्टा केली। तो म्हणतो की पडला म्हणून ते तसं करतोय आणि एकीकडे आज मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं की समिती गठीत करू, अहवाल मागू आणि त्याच्यावर ठरवू कर्जमाफी करायची किंवा नाही करायची। मग असं करण्यात त्या काय आमच्या नेत्याचा बच्चू भाऊंचा जीव गेल्यावर तुम्ही समिती गठीत करणार आहात का? हा मोठा प्रश्न आहे। तर आमची एकच शासनाला विनंती आहे, आमचं फक्त एकच म्हणणं आहे की बरं बच्चू भाऊंना उपोषणापासून मुक्त करा, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। पण असंच जाणार आहे का? आम्ही आता तुम्हाला सांगून तर आम्ही काय करणार आहे। जर आम्ही लोकशाही मार्गाने जात असेल तर तुमचं पोलीस प्रशासन आमचा जर अशा पद्धतीने आवाज करत असेल तर आम्ही मुख्यमंत्री काय उद्या कोणी कुठला मंत्री एकाही आमदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही ही आमची ग्वाही। आंदोलनाला पाठिंबा देताय का बच्चू कडूंच्या? मी जाऊन आले स्वतः बच्चू भाऊला भेटून आले। बरं, काय म्हणले बच्चू कडूंचे? बच्चू भाऊ माझ्या संग रडत होते। आज दिव्यांगाच्या काय वरी आणि आपण पाहतोय की एकाही आमदाराला खासदाराला आम्ही इथे येऊ देणार नाही या मागणीसाठी हे सगळे आंदोलन करतायत। स्वतः पोलीस अधिकारी सगळे आता इथे पोहोचलेले आहेत, त्यांना ताब्यात घेतलं जाते महिलांना। या सगळ्या दिव्यांग महिला आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून अजित पवारांचा आत कार्यक्रम सुरू आहे आणि बाहेर हे सगळे उपोषणकर्ते जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी करतायत। पोलिसांनी अनेक वेळेस सांगायचा प्रयत्न केला पण ते आंदोलनावर उपोषणावर ठाम आहेत म्हणून या सगळ्यांना जे आहे ते आता पोलिसांकडून ताब्यात घेतलं जाते। खरं तर बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या 7 दिवसांपासून अमरून उपोषणाला बसलेले आहेत। त्यावरती तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे। स्वतः चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा इतर सगळे मंत्री नेते हे बच्चू कडूंना भेटले, आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती केली, मात्र अद्यापही बच्चू कडू त्यांच्या अमरण उपोषण जे आहे आंदोलन जे आहे त्याच्यावरती ठाम आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मी आंदोलन मागे घेणार नाही, दिव्यांगांना जोपर्यंत नाही मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी मागणी करत होते। आणि आज नेमकं पुण्यात या अजित पवारांचा जो आहे तो या सभागृहात कार्यक्रम होता, त्याच कार्यक्रमाच्या वेळी अजित पवारांचं भाषण सुरू झालं। अजित पवारांच्या भाषणाला सुरुवात होताच हे सगळे दिव्यांग बांधव किंवा बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते दारूच्या नंतर दुनियाभर चालतात, त्यांना असं नेलं जात नाही। त्यावेळेस हे परवानगी घेऊन येतात का? हुकुमशाहीचं राज्य आहे का? आपण या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। महिला आंदोलनकर्त्या होत्या, जे बाकीचे आंदोलनकर्ते होते त्या सगळ्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे। आणि इथंच याच गणेश कला क्रीडा रंगमंचात अजित पवारांचं भाषण सुरू आहे। खरं तर शिक्षण विभागाचा पुणे जिल्हा परिषद तर्फे जो कार्यक्रम घेण्यात येणार होता तो कार्यक्रमाचं आयोजन या गणेश कला क्रीडा रंगमंचात केलं होतं। याला शिक्षण मंत्री दादा भुसे हे देखील होते, कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त असतील, जिल्हा परिषदचे सीईओ असतील, ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अजूनही सुरू आहे। आणि अजित पवारांच्या भाषणाच्या वेळेस बच्चू कडूंच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। सरसकट कर्जमाफीच्या उपोषणाला बच्चू कडू बसले, त्यांच्या समर्थनात आम्ही घोषणाबाजी केली असं म्हणत घोषणाबाजी केल्यानंतर अजित पवारांनी स्वतः त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यानंतरही ते ऐकत नव्हते म्हणून आता पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्याला माहिती देत होते। बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। या सगळ्या दिव्यांग महिला होत्या, काही शेतकरी बंधू सुद्धा होते, जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये अचानक आक्रमक झाले। त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली। आमचं म्हणणं ऐकून घ्या, बच्चू कडूंचा 7वा दिवस आहे आंदोलनाचा, तुम्ही गंभीरपणे पावलं उचला, घाईनं पावलं उचला अशी मागणी त्यांनी केली। आणि उपमुख्यमंत्री सुद्धा लगेचच ते थांबले, बोलताना त्यांनी दखल घेतली या सगळ्याची। त्यांनी कुणीही त्यांना अडवू नका असं म्हटलं आणि बोलायला म्हणजे ते त्यांना विनंती सुद्धा करत होते उपमुख्यमंत्री की मी तुमच्या सगळ्यांशी बोलणार आहे, बच्चू कडूंशी सुद्धा बोलणं सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनीही आज फोन केला होता, आम्ही अजिबात
गंभीर नाही असं नाही. आम्ही कर्जमाफी संदर्भात, आम्ही दिव्यांग महिलांच्या मानधनासंदर्भात गंभीर आहोत. चर्चेनंच तोडगा निघेल असं उपमुख्यमंत्री या सगळ्या महिलांना सांगत होते. पण या महिला प्रचंड आक्रमक झालेल्या होत्या. त्यांचंही बरोबर आहे, कारण त्या सगळ्या महिला या बच्चू कडूंच्या तब्येतीला घेऊन सुद्धा आक्रमक होत्या. 7वा दिवस आहे, ICU मध्ये ॲडमिट व्हा असं बच्चू कडूंना सांगितलंय. कालच रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना समजवलं, पण त्या समजवण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. शेवटी या सगळ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. सगळ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आतमध्ये उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू होता, पण बाहेर या सगळ्या घोषणाबाजी करत होत्या. आम्हाला 6,000 रुपये मानधन हवं, आमच्याकरता बच्चू कडू हा आमचा देव आहे आणि तो आमच्याकरता भांडतो आहे, आमच्याकरता प्राणांचा त्याग करायला तयार आहे आणि त्याची दखल सरकार घेत नाही, म्हणून आम्ही आक्रमक झालेले आहोत असं महिला सांगत होत्या. बच्चू कडू समर्थक आक्रमक झाले आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. बच्चू कडू सुद्धा काही क्षणापूर्वी न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्हली दूरध्वनी वरून बोलले आणि त्यानंतर ते सगळ्या मीडियाशी सुद्धा बोलले. बच्चू कडूंनी म्हटलंय की आम्हाला एक निश्चित तारीख हवी, कर्जमाफी तुम्ही कधी करणार या संदर्भातली. तर ते समिती गठीत करणार आहेत. आता बच्चू कडू सगळ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत आणि ठरवणार आहेत की सरकारला वेळ द्यायचा का नाही. मुख्यमंत्र्यांनी ही 3 दृश्य आपण एका वेळेला बघतोय. एक तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम होता. तिथे प्रहारच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, महिला कार्यकर्त्यांनी, दिव्यांग भगिनी आणि शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. कार्यक्रमातच घोषणाबाजी सुरू झाली. उपमुख्यमंत्री त्यांना समजवत होते, पण त्या काही ऐकायला तयार नव्हत्या. मग त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेतकरी आणि कार्यकर्त्या ज्या दिव्यांग भगिनी होत्या त्यांचा कार्यक्रमाच्या स्थळाबाहेर जो गोंधळ आहे तो आपण एका विंडोमध्ये बघतोय आणि मधली जी विंडो आहे त्याच्यात आपल्याला दृश्य दिसत आहेत ती बच्चू कडू थेट प्रक्षेपण आहे. बच्चू कडू हे अजूनही आंदोलन सोडलेलं नाही त्यांनी आणि ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आणि मग निर्णय घेणार असं म्हणतायत. सगळ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत की आंदोलन सोडायचं, काय करायचं नेमकं आणि सरकारला वेळ द्यायचा का. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फोन केलेला होता बच्चू कडूंना, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, त्यांना असं आश्वासित केलं की सरकार सुद्धा कर्जमाफीसाठी कटिबद्ध आहे, मात्र आम्हाला थोडासा वेळ पाहिजे.